नमस्कार मित्रांनो, मी ओमकार आहे. तुमचे स्वागत आहे ओमकाराने ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर. आजचा ब्लॉग थोडा इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. म्हणजे ह्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत माझा मोटो ब्लॉग सेटअप. एक बजेट मोटो ब्लॉग सेटअप आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मी आतापर्यंत जे आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेत ते आयफोनने शूट केलेले आहेत. तर तो आयफोनचा मोटो ब्लॉग सेटअप माझा कसा आहे आणि तो बजेटमध्ये आपण कसा काही सुरुवात करू शकतो त्याबद्दल मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तर चला आपण पाहूया आयफोनने मोटो व्लॉगिंग कशी करता येईल. तर मित्रांनो, हा आहे आपला हेल्मेट, ज्याने आपण जे काय आपल्या चॅनलवर ब्लॉग टाकलेत ते ह्याच हेल्मेटने शूट केलेले आहेत. तर सर्वात आधी मोटो व्लॉगसाठी लागणार आहे ते म्हणजे हे माउंट. ठीक आहे, हे माउंट आहे. हा मोबाईल होल्डर आहे. जर तुमच्याकडे कोणता ॲक्शन कॅमेरा असेल तर तुम्ही ह्या स्क्रूने इथे माउंट करू शकता. मोबाईल होल्डरसाठी तुम्हाला ज्यावेळी तुम्ही हे माउंट बाय कराल ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट त्या सगळ्या वेबसाईट्सवर तुम्हाला हे मिळेल. प्रत्येक जे काही प्रोडक्ट असतील त्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. आणि हे जे माउंट आहेत हे ॲक्शन प्रो कंपनीचे आहेत मोस्टली. तर ॲक्शन प्रो कंपनीचा एक चिन माउंटसुद्धा येतो. तर तो चिन माउंट डायरेक्ट इथे चिटकवला जातो. पण ते थोडं रिस्की वाटतं, कारण जर इनकेस काय फोन वगैरे पडला तर प्रॉब्लेम येऊ शकतो. आता हे कसं लावलं आहे ते मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, ह्याच्यानं ह्या दोन स्ट्रॅप असतात. ह्या तुम्हाला तुमच्या फिटिंगनुसार कमी जास्त करू शकतो. हे असं खोलायचं, तुमची जशी फिटिंग पाहिजे प्रॉपर एक अँगल घेऊन हे तुम्ही लावू शकता. ठीक आहे, आणि प्रयत्न करायचा की जे हे आहेत ना, हे जे गॅप आहेत ना हेल्मेटच्या बाजूला तिकडे हे फिट करायचं. दुसरी गोष्ट, हेल्मेट घेताना तुम्ही एक मेन गोष्ट बघा की त्याला असा हा वायझर असेल. म्हणजे कसं आवाज खालून कुठून हवा वगैरे जाते ना, ती जाता कामा नये, नाहीतर मग पूर्ण विंड ब्लास्ट येतो व्हिडिओमध्ये. त्याची तुम्ही एक काळजी घ्या. तर तुम्हाला चांगल्या प्रकारे मोटो व्लॉग करताना व्हॉईस कॅप्चर करता येईल. माझ्यासोबत खूप वेळ झालं आहे की इथे कुठेतरी गॅप राहिला किंवा हे ह्या साईडला कुठेतरी गॅप राहिला, त्यामुळे विंड ब्लास्ट खूप आलेला आहे. हा माउंट तुम्ही ना तुमच्या हिशोबाने त्याला अँगल देऊ शकता. ठीक आहे, म्हणजे असं ठेवायचं आहे किंवा असं ठेवायचं आहे. मोस्टली आयफोनवर जेव्हा शूट करतो त्यावेळी तुम्हाला वाईड अँगलची गरज लागते मोटो व्लॉगसाठी. ज्यावेळी तुम्ही मोटो व्लॉग करत असता किंवा रायडिंग करत असता त्यावेळी जर तुम्हाला पूर्ण रस्ता कव्हर करायचा असेल तर तुम्हाला वाईड अँगल यूज करावा लागतो. ह्यानंतर एक मेन गोष्ट असते मोटो व्लॉगमध्ये, एक महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे ऑडिओ. आपला ऑडिओ किती क्लिअर आहे, किती त्यामध्ये विंड ब्लास्ट येतो आहे ते आपल्याला कसं साधता आलं पाहिजे ते त्यात महत्त्वाचं आहे. जर आयफोनने तुम्ही शूट करत असाल मोटो व्लॉग किंवा कोणताही मोबाईल असेल त्याने शूट करत असाल तर मी काय केलं आहे, 2 मिनटं. हां, ठीक आहे. आपल्याकडे जो बेसिक हेडफोन येतो, जो ट्रेनमध्ये रेल्वेमध्ये तुम्हाला भेटत असेल 50 रुपये 100 रुपये, तसले हेडफोन वापरायचे. शूट करते तसला हेडफोन मी इथे माउंट केलेला आहे. ठीक आहे, इथे तुम्ही तो असा ॲड करू शकता. इथे हा बांधायचा आणि हेल्मेटमध्ये ज्या साईडला तुम्हाला लावायचं आहे त्या साईडला तुम्ही लावू शकता. ठीक आहे, हे आतमध्ये घालायचं. हे जो मेन माईक आहे तो तुम्हाला इथे ठेवायचं आहे, थोडंसं तोंडाजवळ ठेवायचं आहे. म्हणजे कसं तुम्ही बोलताना तो क्रॉस व्हॉईस जो असतो, विंड ब्लास्ट जो असतो तो कमी येईल. सो माईक तुम्ही इथे माउंट करू शकता ज्याने तुमचा आवाज प्रॉपर येईल. ठीक आहे, तर ही केबल आहे ती फक्त तुम्हाला इथे लावायची आपल्या आयफोनच्या जॅकमध्ये, लाईटनिंग केबल. ठीक आहे, ह्याने तुम्ही शूट करू शकता. आता मी जे शूट करतो ते कशा प्रकारे दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण मोटो व्लॉगिंग करू शकतो. वाईड अँगलमध्ये तुम्हाला असं दिसतं. नाईट विजनसुद्धा आयफोनमध्ये तसं क्लिअर आहे. आता आपण करतो आहे व्हॉईस टेस्टिंग, कशा प्रकारे व्हॉईस येतो ते. चला आता हाय स्पीडवर आपण टेस्ट करूया व्हॉईस कसा येतो ते. अशा प्रकारे येतो व्हॉईस हाय स्पीडवर. माईक तसा प्रॉपर माउंट आहे.
हां, तर ज्यावेळी तुम्ही मोटो व्लॉग सेटअप कराल तर एकदा त्याची टेस्टिंग करून घ्यायची की कशाप्रकारे आवाज येतो आहे, कशाप्रकारे त्याचा व्हिडिओचा अँगल येतो आहे, ते एकदा टेस्ट करायचं. त्याच्यानंतरच तुम्ही कुठे राईडला जाल त्यावेळी तो सुरुवात करा. आणि राईड करताना तुम्हाला नेहमी एक व्हिडिओ शूट केल्यानंतर चेक करायचं आहे विंड ब्लास्ट येतो आहे का, कुठेतरी व्हॉईस क्रॅक होतो आहे का, त्यानुसार तुम्ही त्याचं सेटिंग करा. नाहीतर मग पूर्ण व्हिडिओ शूट कराल आणि त्यानंतर लक्षात येईल अरे यार व्हॉईसच नाही आला. असं म्हणजे 2-3 ट्रिपच्या वेळी झालेलं आहे. तर मोटो व्लॉगसाठी जे मी इक्विपमेंट वापरले आहेत त्याची प्रत्येकाची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तिथून तुम्ही हे बाय करू शकता. बेस्ट ऑप्शन आहेत, ॲमेझॉनवर आहेत, फ्लिपकार्टवर आहेत. तुमच्या हिशोबाने तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा खूप सारे व्हरायटीज आहेत, तर तुमच्या हिशोबाने तुम्ही ते बाय. तर आता आपण पाहिला बजेट मोटो व्लॉग सेटअप. तर असं समजू नका की बजेट मोटो व्लॉग सेटअप आहे त्याचा अर्थ की क्लिअरिटी किंवा काही व्हॉईसमध्ये आपण कॉम्प्रोमाइज करतो आहे. जेवढ्यापर्यंत आता मी व्हिडिओ बनवले ते प्रॉपरच आलेले आहेत. तर काय होतं की सुरुवातीला आपण जेव्हा मोटो व्लॉग बनवतो त्यावेळी आपण हा विचार करतो की अरे बाकीच्यांना आपण बघून इन्स्पायर होतो की आपण ॲक्शन कॅमेरा घेतला पाहिजे किंवा एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट डायरेक्टली करण्यापेक्षा तुम्ही हा बजेट मोटो व्लॉगने सुरुवात करा की हे क्षेत्र तुमच्यासाठी आहे की नाही ते चेक करण्यासाठी तुम्ही एक सुरुवात की मोटो व्लॉग करताना आपण जे गप्पा मारतो आहे मोटो व्लॉगमध्ये त्या तुम्हाला जमता आहेत का, त्यासाठी सुरुवात ह्या बजेट मोटो व्लॉगने करा. जर तुम्हाला हे जमलं त्यानंतर मोठी इन्व्हेस्टमेंट करा. कारण ॲक्शन कॅमेरासुद्धा आता 10,000पासून आहेत, पण त्याच्यामध्ये क्वालिटी तीच येईल हे सांगता येत नाही. सो गोप्रोमध्ये डायरेक्टली इन्व्हेस्ट करण्यापेक्षा तुम्ही आधी तुमच्याकडे जो फोन अवेलेबल आहे त्याने तुम्ही शूट करून पहा बजेटमध्ये, त्यानंतर तुम्ही अशा मोठ्या इन्व्हेस्टमेंटसाठी जा, असं माझं तरी सजेशन आहे. तर हा बजेट मोटो व्लॉग आहे ॲक्च्युअलमध्ये बिगनर्ससाठी जे मोटो व्लॉग करू इच्छित आहेत, तर त्यांच्यासाठी हा मोटो व्लॉग सेटअप आहे. ज्यावेळी तुम्ही मोठी इन्व्हेस्टमेंट करता त्यावेळी असा प्रॉब्लेम येतो की तुम्हाला ते हाताळणं शक्य होईल की नाही ते माहिती नसतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही इन्फॉर्मेटिव्ह माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आपण भेटूया अशाच एका दुसऱ्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. चला तोपर्यंत टाटा, बाय बाय. जो मी वापरलेला आहे तर प्रत्येक ह्याला काय म्हणतात